किन्नर समाज। नागपुर में किन्नर समाज के लिए अलग शमशान भूमि की मांग जोर पकड़ रही है। महाराष्ट्र किन्नर विकास महामंडल की सदस्य और किन्नर समाज की नेत्री रानी ढवले ने प्रशासन से ये मांग दोहराई कि किन्नर समाज के अंतिम संस्कार की प्रक्रिया अलग होती है, इसीलिए उन्हें शमशान भूमि के लिए एक विशेष स्थान प्रदान किया जाए। रानी ढवले ने बताया कि वो ये मांग वर्ष 2023 से कर रही है, लेकिन अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया गया। उन्होंने कहा कि नागपुर में लगभग 250 से 300 किन्नर समाज के लोग रहते हैं और उन्हें अंतविधि के लिए काफी कठिनाइयों का सामना करना पड़ता है। उन्होंने आगे कहा कि नांदेड़ जिले में पहले ही किन्नर समाज को शमशान भूमि के लिए अलग जगह दी गई है, तो नागपुर में ऐसा क्यों नहीं हो सकता। रानी ढवले ने जानकारी दी कि आज वे इस संबंध में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे को एक पत्र सौंप रही है, ताकि इस मांग पर जल्द ही निर्णय लिया जा सके। नमस्कार, मी रानी ढवळे, किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र किन्नर विकास महामंडळ सदस्य। आज आम्ही नागपूर आयुक्तांना आणि आपले खासदार नितीनजी गडकरी साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे की आम्ही 2023 पासून किन्नर समाजाच्या स्मशानभूमीसाठी व आश्रमासाठी 2023 पासून लेटर दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, पण त्या निवेदनाला कुठेही आमच्या आयुक्तांनी किंवा कलेक्टरांनी कुठेही आमचा विचार केलेला नाही आहे। त्यामुळे आज आम्ही आपल्या आयुक्तालयात आज मोठी बैठक आहे, सगळे आमदार उपस्थित आहे, त्याच्यासाठी आम्ही आज साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। आमच्या सगळ्यांना माहिती आहे की किन्नर समाजाचा अंतविधी वेगळ्या पद्धतीने होत असते आणि त्याच कारणास्तव आम्हाला किन्नर समाजासाठी स्मशानभूमीसाठी आम्ही अलग जागा मागितलेली आहे आणि आमच्या समाजासाठी जे आश्रम पाहिजे त्या आश्रमासाठी पण जागेची आम्ही मागणी करायला आलेलो आहोत। आम्ही आता गेल्या रविवारी जो जनता दरबार होता, आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो। फडणवीस साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलं। साहेबांनी त्याच्यावरती एकदम पॉझिटिव्ह लक्ष देऊन सांगितलं की आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू। आज आम्ही इथे पण आलेलो आहे, गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेब आणि चौधरी साहेब पण उपस्थित आहे, त्यांना पण देऊ आणि त्यांच्या कडून काय अपेक्षा आम्हाला म्हणजे काय मार्गदर्शन मिळते ते बघू। याच्या आधी महाराष्ट्र राज्यात आपल्या नांदेड जिल्ह्यात जागा दिलेली आहे, जे आपले नागपूरला आता कलेक्टर आहे विपिनजी टनकर यांच्या नेतृत्वातच कलेक्टरांनी आपल्या नांदेडला जागा दिलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा देण्यात यावी। नागपुरात कमीत कमी 250 ते 300 किन्नर समाजाचे लोक आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवून कुठेतरी त्यांनी आमचा विचार करावा। अभिषेक पानसी की रिपोर्ट।